नमस्कार सर्वांना. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. हा काळ आहे आपल्या आराध्य देवताचा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा पवित्र कालावधी. या दिवसात जर तुम्ही श्रद्धेने एक छोटी सेवा केली तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींची कोणती सेवा करावी, कशी करावी, किती दिवस करावी, त्याचे फळ काय मिळते याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांनी अक्कलकोट येथे अनेक भक्तांचे दुःख दूर केले. आजही लाखो लोक अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात आणि अनुभव सांगतात की स्वामी आजही जिवंत आहेत. ते आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंतचा कालावधी म्हणजे स्वामींच्या स्मरणासाठी आणि सेवेसाठी अत्यंत पवित्र काळ आहे, अत्यंत प्रभावी काळ आहे. या पवित्र कालावधीमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तुम्ही दररोज स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेला स्वामींचे नामस्मरण म्हणजे एक माळ तरी आपल्याला हे नामस्मरण करायचे आहे. 108 वेळा स्वामींचे नामजप करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्रजप आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही माळेने जप करू शकता. या पवित्र दिवसांमध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना मनापासून प्रार्थना करायची आहे. या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामींची कथा, पोथी वाचन करू शकता. दररोज किमान एक तरी अध्याय पठण करावा. शक्य असेल तर तुम्ही दररोज 3 अध्याय पठण करू शकता. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही किमान 10 मिनिटे तरी स्वामींचे चरित्र ऐका किंवा वाचन करा. शक्य असल्यास या 20 दिवसांमध्ये किमान एकदा तरी गरजूंना अन्नदान करा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला गुरुवारी विशेष सेवा करायची आहे. या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी स्वामींना फूल अर्पण करायचं आहे आणि सांगायचं आहे, स्वामी माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान ठेवा. तुम्ही जर ही सेवा मनापासून केली, श्रद्धेने केली तर घरातील नकारात्मकता कमी होते, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात, मानसिक शांतता मिळते, कामामध्ये अडथळे येत असतील तर ते सुद्धा कमी होतात आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. लक्षात ठेवा, सेवा मनापासून असावी, दिखाव्यासाठी नाही. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर ही 20 दिवसांची सेवा आवर्जून करा. जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सखीसोबत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.